आणि मिड विकेट असं मात्र क्षेत्र सजवलं जात आहे. चला गेम ऑन होतो. पंचांचा ग्रीन सिग्नल स्ट्रायकिंग एंडला हरेश निरगुडा, विशेपचा बादशाह, नॉन स्ट्राईकला सागर कांबळे, स्ट्रायकिंग गोलंदाज पाहतोय आपण यावेळेस निखिल शेलवले. पहिलाच बॉल आडवा बॅटने टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे सुरेश कांबळे, चांगला थ्रो, धोक्याची घंटा, थ्रो निसटलाय. इथे मात्र मोठा मासा गलाला लागला असता, परंतु हरेश निरगुडाला इथे मिळतंय जीवदान. जणू काही दुपारच्या जेवणामध्ये नशिबाचं जेवण करून आलाय की काय. पहिलाच बॉलवर इथे मात्र हिट झाला असता बॉल जर हातात आला असता तर, परंतु इथं नशीब बलवंत पाहायला मिळतंय हरेश निरगुड्याच्या बाजूने. थोडासा प्रेशर असतं दोन्ही संघांवर. दोन्ही संघांना मात्र इथे विजय प्रस्थापित करायचा आहे, परंतु यातून कोणता संघ जिंकतो हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. एका बाजूला निखिल शेलवले, दुसऱ्या बाजूला सागर कांबळे, दोन्ही कॅप्टन आता एकमेकांसमोर मैदानात पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलने श्री गणेशा झालाय टीम स्वप्नील 11 संघाचा एका धावेने. शून्यातून इथे मात्र डोंगर रचायचा आहे आणि तो डोंगर रचताना एक धाव मात्र प्रस्थापित केली आहे. अकुटाप्याचा बॉल कट केला आहे. गलीमध्ये शतरक्षक आहे, चांगलं शतरक्षण वेदांत आहे, चांगलं फील्ड झाली आहे आणि इथे मात्र तेवढाच चांगला थ्रो देखील आला आहे. एका एका धावेला मात्र इथे सुरुवात करत असताना दोन्ही फलंदाज स्वतःच आणि संघाचं खातं इथे मात्र खुललं जात आहे. 2 बॉल एक एक धाव आली आहे, म्हणजे दुहेरी या आकड्यावर धाव फलक पाहायला मिळत आहे टीम स्वप्नील 11 संघाचा. यावेळेस एसट्यांचा वाईट भन्नाड वेगाने टाकलेला बॉल खोलवर टप्प्याचा. एसट्या मात्र ते उद्ध्वस्त केले जातात आणि फलंदाज यावेळेस तंबूच्या आश्रयाला जात असताना हरेश निरगुडा बॅक टू द डगआउट. वन डाऊनचा बॅट्समन यावेळेस मैदानात रवाना झालाय. प्रमोद पाटीलला पाहतोय आपण. शतरक्षण मात्र कुठल्याही प्रकारचा बदल नाही आहे. एक हार्ड हिटर आहे या संघाचा. यावेळेस आल्या आल्या तडाखा दाखवलाय समालोचन कक्षेला सलामी देणारा हाय हँडसम षटकार. आल्या आल्या धमाका दाखवला जातोय. प्रमोद पाटील नावाप्रमाणे खेळी करत असताना मैदानात आणखीन एक शॉर्ट बॉल आहे. तिथे मात्र शतरक्षक आहे, चांगली फील्ड झाली आहे, चांगलं शतरक्षण प्रशांत बनवटे. कमबॅक केला जातोय निखिल शेलोले. पाहतोय स्वतः कॅप्टन स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानात खेळ केला जातोय. स्लोअर डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन, फसवा बॉल आलाय डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावर लावल्या जातात. 5 षटकाचा वाजवी खेळ आणि P1चं षटक इथं समाप्त झालंय 9व्या आकड्यावर. नेक्स्ट बॉलर आलाय P2चं षटक घेऊन प्रशांत बनवटे.
दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. प्रमोद पाटील स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल खोलवर टाप्याचा फेकलाय. जणू काही आगीचा गोला फेकला की काय, आणि डॉट बॉल. सुरुवात मात्र चांगली करत असताना आपण पाहू शकाल प्रशांत बनोटेला यावेळेस फुल टॉस बॉल होता. हलकासा स्किट झाला. चांगली फील्ड. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले. डोक्याची घंटा. प्रमोद पाटील पोहोचलाय. चांगली रन. सरळ बॉल केला आहे. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला झाले. मिस फील्ड. आणि इथे मात्र बॉल निसटलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तिथे मात्र बॉल उचली दिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉल शेवटच्या मुवमेंटला निसटला. त्यानंतर स्किट झाला आणि इथे धावा चोरल्या जातात. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केले गेल्यात. पाहू शकाल आपण क्षेत्ररक्षक चांगले फील्ड करत असताना आपल्या संघासाठी मात्र इथे धावा वाचवल्या जात आहेत. आणखीन एक फटका चांगला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे गणेश आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार चौकार. इथे मात्र बॅटची कडा. एसटी रक्षक कॅच खाली. चांगली कॅच. आणि इथे प्रमोद पाटील नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जात असताना आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 2 लागला जातोय टीम स्वप्नील 11 या संघाला. नो बॅटर एंटर होत असताना क्रीजवर निखिल बनोटेला पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय आणि 21 धावा फलकावा लावला जातात.
निखिल शेलवले तिसऱ्या षटकामध्ये रवाना झालाय. जोरदार अपील केली जाते या. अगदी जोरदार अपील केली होती. पंचांना प्रेशर टाकायचं काम केलं टीम उमसा 11. या संघाकडून यावेळेस वेल होता. बॉलला फेकून दिलाय फाईन लेगला. धमाका षटकार. डान्सिंग द ग्राउंड आणखीन एक धमाका. आधी मारला फाईन लेगला. आता मारलाय लॉंग ऑनला षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. निखिल शेलवलेवर आता चढवले जातात हल्ले. आता एक्स्टनच्या पाठीमागे सूत्र हलवले जात आहेत. सदस्य बनवटेला पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलाय. तिसऱ्या षटकाचा इथे मात्र वाट पाहत आहेत प्रेक्षक. पाहूया कशा प्रकारे हा बॉल षटकार येईल का. निखिल शेलवले यावेळेस 5वा बॉल. गतीमध्ये परिवर्तन लांब ठेवला आणि दुरून कट केला जातोय. डॉट बॉल. आणखीन एक 5वा बॉल. ब्लाइंक स्ट्रोक पाहायला मिळाला. आधीच बॅट फिरवली लांब ठेवला. आणखीन एक डॉट. बॅक टू बॅक 2 षटकार आलाय आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन वारंवार पाहायला मिळालं. एकाच टप्प्यावर अचूक टप्पा ठेवला आणि त्या टप्प्यावर बॉल टाकत असताना 3 बॉल डॉट आले आणि ओव्हरचा शेवट गोड होत असताना अगदी 3 ओव्हरमध्ये धावा लावल्या जातात. 33 धावा. अनिकेत बनवटे 4था स्पेल मध्ये आलाय आणि इथे अनिकेतसाठी पारितोषिक आलाय. पंच सांगत असताना पहिलाच बॉल इट इज वाईड. आणखीन एक अवंतर धावाने झाले सुरुवात. अनिकेत बनवटे गोलंदाज ट्रॅकवर. जर अनिकेतने 3 बॉल 3 विकेट घेतले
तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल रॉकेट ग्रुप करून. रॉकेट ग्रुप कडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. लांब ठेवलाय, पाहायला मिळतं चोरायची होती धाव, लक्ष नाहीये आणि आणखीन एक वाईट बॉल. पाहू शकाल थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करत असताना आणि खेत बनवटेला पाहतोय. निश्चितच थोडा प्रॅक्टिसचा प्रभाव आहे, प्रॅक्टिस पासून थोडासा लांब आहे, त्यामुळे थोडीशी गोलंदाजी खराब पाहायला मिळते. यावेळेस डान्सिंग द ग्राउंड गॅप मध्ये बॉल, 2 क्षेत्ररक्षक हाताला चटका देऊन बॉल निसटलाय. रन स्मृती 4. पंच कुणाल पेंकर सरांचा इशारा येतोय, चौकार. यावेळेस बॉलला सोडून दिलाय, पाहावं लागतंय. 1 बाउन्सचा कॉल आलाय, ते मात्र चला 1 बाउन्सचा कॉल अनिकेतसाठी आलाय. यावेळेस फटका चांगला आहे, फेकून दिलाय क्षेत्ररक्षक सुनील जज करतोय. ना हाताचा ना बोटाचा बॉल गेलाय सीमारेषा पार, चौकार. 4. हा बॉल पंच वळतायत, समांतर हात पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल, आणखीन एक वाईट. आता मात्र कुठेतरी धावांचा वेग वाढला जातोय. टीम स्वप्नील 11 या संघाचा ह्या 4थ्या स्पेल मध्ये धावा मात्र आल्या आहेत. पाहूया आता मात्र लांब डोला, पुन्हा एकदा कॅचचा कॉल, पुन्हा बॉल निसटलाय. आता मात्र एक स्ट्राईक साठी तडफडत होता सागर खांबळे आणि यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर आलाय. आता मात्र लढत पाहायला मिळेल, एका बाजूला सागर आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत. पाहूया अनिकेत पुन्हा एकदा तयार. फटका चांगला आहे, स्वीट ऑफ साऊंड. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर देखील कापलं जात आहे. रन्स मिळतील अर्धा डझन. षटकार. पुढचा बॉल अनिकेतचा सोडून दिलाय, जाऊ दिलाय. पंच पुन्हा एकदा बोलत असताना दुपारच्या सत्रामध्ये केली जाते कवायत. वाईट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका आहे, सिद्धेश बनवटे आलाय. पहिल्या टप्प्यावर बॉलला उचलला इन
अँड एक्शन मध्ये फेकलाय आणि ओव्हरचा शेवट मात्र इथे गोड झालाय. धाव फलकावर धावा झाल्यात. ओव्हर कंप्लीट झाले आणि रन्स झालेत 53. 53 धावा धाव फलकावर लावल्या जातात. चला ड्रिंक स्टॉल जायचं मैदानात. तब्बल 10 बॉल टाकलेत अनिकेतने आणि 20 धावा खर्च केल्यात. तर इक्वेशन रन रेट पाहायला मिळाला पाहिला तर प्रत्येक बॉल मागे दुहेरी धाव आली आहे. शेवटचं स्पेल अमित दाबणे यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर पळ्या स्लॉगवरचं षटक सागर कांबळे अजूनही धावांसाठी मात्र इथं झुंज देत असताना पाहायला मिळतात. 53 धावा धाव फलकावर. 5व्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिला बॉल आलाय डॉट. अमित दाबणेच्या नावावर आलाय डॉट बॉल. पाहूया 5 बॉल अजूनही बाकी आहेत. निखिल बनोटे आणि सागर कांबळे ही जोडी मैदानात पाहायला मिळते. इथे धाव चोरायची होत्या नकार दिला. सो बॉल बॅट्समॅनला इथे मात्र फॉलो केलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल. पायावर जाऊन बॉल आदरला शरीराचा वेध घेतला. आणखीन एक डॉट आला. आता मात्र 4 बॉल शिल्लक राहिलेत. पाहूया कशा प्रकारे हे 4 बॉल टाकले जात आहेत. आता मात्र फटका चांगला आहे. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल जाईल हवाई सपार. षटकार. पुढचा बॉल. 2 बॉल डॉट आला. तिसरा बॉलवर आलाय षटकार. चौथा बॉल. आणखीन एक पुढे टाकला. यावेळेस चांगली फील्ड. डायरेक्ट हिट. प्रयत्न होता इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि सागर पोहोचलाय. छोटी धाव. दिवसा आढवले धावा चोरल्या जातात पाहायला मिळतं. चांगलं मात्र इथं फिल्डिंग तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तेवढेच चांगला दर्जा आणि तेवढीच चांगली रनिंग पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. देखना फटका. यावेळेस कव्हरला बॉल चालेल सीमारेषा पार. षटकार. पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल होता. आता मात्र शेवट गोड होत असताना ओव्हरचे समाप्ती झाली. धाव फलकावर धावा लावल्या जातात. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 67.
वॉरियर्स संघाचा कॅप्टन आणि मोर्या 11 टीमचा कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये टॉसचा जॉईंट व्हायचं आहे. चला बॅट्समन लवकर या, फिल्डिंग लागली आहे. चला मॅच होती ऑन. यावेळेस कॅप्टन सागर कांबडी स्वतः गोलंदाज ट्रॅकवर, नॉन स्ट्राईकला देखील स्वतः कॅप्टन निखिल शेलवले. पाहतो स्ट्रायकिंग एंडला प्रशांत बनोटे. यावेळेस 68 धावांचा पल्ला पार करायचे 30 बॉल मध्ये आणि मॅचला होते सुरुवात. यावेळेस गोलंदाज ट्रॅक फर्स्ट ओव्हरला पहिलाच बॉल फेकून दिलाय, फटका दमदार आहे. हा वाईस पर नो +6 6 षटकार. त्याच दरम्यान इथे षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आपण पाहू शकाल कॉकटेल बैलाचे मालक रवींद्रजी जमदारे या साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस हा बॉल पाहतोय, डॉट आलाय. आता थोडा मात्र टप्पा पाहायला मिळाला. पहिला बॉलवर सुरुवात खराब होते गोलंदाजाची आणि त्यानंतर या दुसऱ्या बॉलवर टप्पा मात्र शोधला जातोय आणि पहिला बॉल आलाय इथे डॉट. ओव्हरला मात्र आता खऱ्या अर्थाने झाली सुरुवात. आणखीन एक डान्सिंग द ग्राउंड आतमध्ये घुसवला जातोय. बॉल पडल्यानंतर बॅटला येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉल खराब फेकला, फुल टॉस होता, त्याच्यावर फुल टॉस वसूल केला आणि आता मात्र ते खराब बॉलला इथे मात्र 2 बॉल टाकून भरून काढलं जात आहे. आणखीन एक तिसरा बॉल देखील डॉट आलाय. चांगली ओव्हर टाकली जाते, कमबॅक केला गेलाय. पहिला बॉल खराब टाकला, 7 धावा आल्या आणि त्या 7 धावा इथे या 3 बॉलवर भरून काढल्या जातात. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट फेकलेत. अगदी पाहायला गेला एकाच टप्प्यावर बॉल वारंवार फेकले जातात. क्षेत्ररक्षण सजवलंय. आपण पाहतोय हरीश आणि प्रमोदला हे 2 खेळाडू इथे मात्र पॅट्रोलिंग करत असताना सीमा लगत. आता मात्र बॉलला आपटलाय, कॅच आहे. प्रयत्न चांगले होते योगेश सराय, चांगला प्रयत्न, परंतु कॅच महत्वाचा होता. कॅच घेतला असता तर नवीन बॅटर क्रीजवर आला असता, एक बॉल देखील डॉट झाला असता. परंतु आता स्ट्राईक रोटेट केली जाते. आपण पाहू शकाल स्वतः कॅप्टन टू कॅप्टन आता या वेळेस मैदानात एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत.
फुल टॉस बॉल इथे पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फील्ड झाले. एकच धाव. अगदी खुला टप्प्याचा बॉल. चांगलं फील्ड. चांगला कॉल आहे. निखिल शेलवेला माहिती आहे विकेट महत्वाची आहे. रिस्क घेऊन चालणार नाही. ही ओव्हर जाऊ द्या. 9 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. पहिल्या बॉलवर 7 धावा येऊन देखील कमबॅक पाहायला मिळाला. दुसरा स्पेल गजानन बनवटे यावेळेस पाहू शकाल आपण मैदानात. पहिला ओव्हरचा खेळ झाला समाप्त. दुसरा स्पेल होती सुरुवात. गजानन बनवटे गोलंदाज ट्रॅकवर 3 क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट असं मात्र हे क्षेत्र सजवलं जात आहे. एक्स्टनच्या पाठी ॲडव्होकेट निखिल बनवटे सरांना पाहतोय आपण. पाहूया स्ट्रायकिंग एंडवर निखिल शेलवले. पहिलाच बॉल पायावर जाऊन आदला. जोरदार फेल. बॅटची खडा पंच दर्शत असताना पाहतोय आपण. डॉट बॉल ने केली आहे स्वतःची सुरुवात. यावेळेस शपथ झाले होते. स्टंप दाखवले. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल वाईट. अगदी 68 धावांचा पल्ला पार करायचे. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 9 धावा. त्यानंतर या ओव्हर मध्ये पहिला बॉल डॉट, दुसराला वाईट आणि तिसरा इथे फेकून दिलाय. पंच केलाय. क्षेत्ररक्षक विठ्ठल धावतोय. बॉलचा पाठलाग करत असताना फील्ड केली आहे चांगलं क्षेत्ररक्षण. 2च धावा. अगदी टीम स्वप्नील 11 संघाला माहिती आहे 1-1, 2-2 धाब्याने मात्र काही फरक पडणार नाहीये. फक्त षटकार चौकारापासून लांब ठेवायचं आहे टीम ओमसाई 11 संघाला. आणि तेच काम करत असताना स्वप्नील 11 टीमचे प्रत्येक खेळाडू 100% इथे योगदान देत असताना पाहायला मिळत आहे. हा यावेळेस अगदी जमिनीलगत बॉलला फेकलाय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली ओव्हर. आणखीन एक चांगला बॉल. काय ओव्हर टाकली जाते. सेकंड स्पेल मध्ये देखील कमबॅक केला गेलाय. टीम स्वप्नील 11 अगदी चांगली ओव्हर टाकत असताना आता मात्र फटका चांगला आहे. ताकद झोकून दिली या फटक्यात. बॉल चालला सीमारेषेने पार आणि इथे व्यासपीठाला सलामी देत असताना आलाय षटकार. यावेळेस हा फटका देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन. आता मात्र बॉल थांबणार नाही. जमिनीला गुदगुल्या करत बॉल जाईल सीमारेषा पार. आणखीन एक षटकारानंतर आलाय चौकार. बावीस धावा फलकावर लावल्या जातात. 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. पाहायला गेलं तर 11.00 सरासरीने यावेळेस टीम ओमसाई 11 संघ आपल्याला पाहताना मिळतो. चला रियांश वॉरियर्स टीमचा कॅप्टन आणि मोरिया 11 टीमचा कॅप्टन
18 बॉल आणि आता बनवायचे विजयासाठी 46 धावा. तर आमचे साथी कॉमेंटेटर अगदी सातत्याने दरवर्षीप्रमाणे ज्यांना पहिला मान असतोय प्रियांजी बाबरे सरांना विनंती करतो आपल्या हास्य टॉस का बॉक्स मध्ये टॉस करायचा आहे. तिसरा स्पेल वैयक्तिक कोट्यातील, दुसरं सांघिक कोट्यातील, तिसरं यावेळेस गोलंदाज सागर स्ट्रायकिंग एंडला सलामीचा बॅट्समन पाहतोय प्रशांत लाने, लॉंग स्ट्राईकला निखिल. पाहायला गेले तर दोन्ही बॅट्समन अगदी 12 बॉल खेळून काढलेत, कुठेतरी सेट झालेत आणि आता मात्र टॉस केला जातो मैदानात पाहू शकाल. हा बॉल वेगाने फेकलाय आणि डॉट बॉलने सुरुवात केली आहे. हा बॉल सिंगलचा कॉल, सिंगलच घेतली जाईल, जास्त प्रेशर नका घेऊ. टीम स्वप्नील 11. यावेळेस टॅप करायचा होता, फील्ड थोडासा मिसफिट झाला. निश्चितच चांगली ओव्हर टाकली जाते. 18 बॉल मध्ये 45 धावा बनवायचे आहेत आणि त्या चेस करत असताना यावेळेस ते दोन बॅट्समन पाहतोय मैदानात मात्र एका बाजूने किल्ला लढवला जातोय या दोन फलंदाजांकडून. कुठेतरी डगआउट मध्ये शांतता पाहायला मिळते. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. दोन फलंदाजांना यावेळेस डान्सिंग द ग्राउंड लॉंग ऑफला इथे मात्र कव्हर करत असताना बॉल सीमारेषा पार, षटकार. चांगली फील्ड. एकतीस धाबा धावफलक लावल्या जातात. तिसरा स्पेल. यावेळेस फटका फसलाय, कॅच खाली हरेश निरगुडा, चुकी झाली आहे, ड्रॉप झाला. महत्वाचा विकेट होता आणि निखिल शेलोलेला जीवदान मिळालंय. यावेळेस खूप महत्वाची कॅच होती आणि कॅच इथे ड्रॉप होत असताना तिसरा स्पेल देखील समाप्त झाला आणि धावफलक धावा झाल्यात 33 धावा 33. चला ड्रिंक्स ट्रॉले मैदानात जाऊ द्या. आता मात्र 12 बॉल आणि बनवायचे विजयासाठी टीम 35 धावा. ओम साई लिओन संघाला गरज आहे 12 बॉल मध्ये 35 धावेची.
12 बॉल आणि 35 धावेची गरज हरेश निरगुडा चौथ्या स्पेल मध्ये. पहिलाच बॉल इथे पंचांचा इशारा नो बॉलचा. शुभम बनवते कॅच केलं होतं, चांगला कॅच घेतला होता परंतु नो बॉल ने केली सुरुवात. यावेळेस चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल. सुरुवात चांगली झाली आहे. आता आलाय डॉट बॉल. दोन बॅट्समन पाहतोय आपण यावेळेस सलामीला आलेत. फुल टॉस बॉल फेकून दिलाय, चुकीला माफी नाही. षटकार. दहा बॉल आणि 27ची गरज आहे आता. स्ट्रगल चाललाय मैदानामध्ये प्रशांत आणि निखिल कडनं पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल भरपूर समाचार घेतला, षटकार आला. आता 27 धावेची गरज आहे. 10 बॉल आणि 27. पाहूया निखिल शेलोरची सुटलेली कॅच मागात ठरत असताना पाहायला मिळेल का. बॉलला सोडून दिलाय, पडल्यानंतर टर्न होत असताना आतमध्ये बॉल वळवला जातोय. स्विंग केलाय आणि आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल आणखीन एक चांगला बॉल आहे. इथे मात्र धोक्याची घंटा, विकेटचं पतन होईल का. आणि इथे निखिल बाउंड्री कडून झाले. सो बॅट मात्र इथे क्रॅश झाली आहे. बॅट तुटली आहे. हार्ड फिलिंग आहे. प्रयत्न चांगले होते. बॉलला वेग एवढा होता की बॅटचे 2 तुकडे झाले. एवढ्या वेगाने बॉल फेकला होता. चला 8 बॉल आणि 25 धावेची गरज. निखिल शेलोले स्ट्रायकिंग एंड वर किल्ला लढवला जातोय. यावेळेस फटका चांगला आहे. कॅच विठ्ठल, चूक झाली आहे आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. आणखीन एक दुसरा जीवदान.
कॅच खूप महत्वाची होती. अगदी मॅच मध्ये शिरकाव झाला असता वन साइडने टीम स्वप्न 11 या संघाचा, परंतु दुपारच्या जेवणामध्ये नशिबाचं जेवण करून आलाय की काय निखिल शेलवले. 2 जीवदान मिळालेत. यावेळेस सिंगलच जाईल, कारण त्याला माहिती स्ट्राईक आपल्याकडे असतं खूप गरजेचं आहे. अगदी चांगली ओव्हर. सहा बॉल आणि 20 ची गरज आहे आता. प्रमोद पाटील 5व्या ओव्हर मध्ये. प्रमोद पाटील सहा 20 ची गरज. चला 6 बॉल 20 धावेची गरज आहे आता. निखिल शेलवले सलामीची जोडी. अजून एकही विकेट इथे गेलेली नाही. ही मात्र जम्याची बाजू आहे टीम ओम साई 11 संघाची. लांब ठेवला, टर्न केला, डॉट आला. चांगलं ओव्हर चांगला आहे. बॉल चांगला आहे. 5 बॉल आणि 20 ची गरज आहे आता. अगदी सामन्यात रंगत पाहायला मिळते. हार्ड हिटर समोर आहे निखिल शेलवले. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी केली जाते प्रमोद पाटील. चांगली ओव्हर टाकत असताना 5 बॉल 20. आणखीन एक डॉट बॉल पडला तर स्विन होत असताना आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. आणि आता मात्र हा बॉल खूप निर्णायक आहे. या बॉलवर भवितव्य आहे दोन्ही टीमचा. एखादा मोठा फटका सामना जिंकवेल टीम ओम साई 11 या संघाच्या बाजूने, आणि एखादा डॉट बॉल इथे मात्र मॅच मध्ये शिरकाव करून देईल स्वप्न 11 या टीमला. यावेळेस फटका चांगला आहे. स्वीट ऑफ साऊंड लॉंग ऑन ला क्रॉस करत असताना आलाय षटकार. अजूनही सामन्यामध्ये मात्र रंगत बाकी आहे. हा बॉल खूप महत्वाचा होता. या बॉलवर षटकार चौकार येणं महत्वाचं होतं आणि इथे षटकार आलाय. पाहूया आता मात्र लाईन पाहिली आहे निखिल शेलवलेने. कोणत्या टप्प्यावर बॉल टाकले जातात हे पाहिलं. त्यानंतर फुटवर्कचा वापर केला, आत शिरला आणि बॉल मात्र प्रॉपर बॅटवर घेतला आणि षटकार आला. अगदी समीकरण. 3 बॉल 14 ची गरज. आणखीन एक तडाखा आणि आणखीन एक धमाका षटकार. आता डगआउट मधून थोडासा आवाज यायला लागलाय. आधी असं वाटलं होतं बर्फाचा गोला खालाय की काय आणि अटकून राहिल्या कशात, पण तो आता तो गोला कुठेतरी निसटलाय आणि आवाज सुरू झालाय. 2 बॉल आणि 8 ची गरज. इथून डॉट बॉल आला तर जल्लोष पाहायला मिळेल स्वप्न 11 चा. षटकार आला तर जल्लोष पाहायला मिळेल. टीम स्वप्नील 11 संघ यावेळेस अडचणीत पाहायला मिळतोय. आता मात्र डगआउट मधून क्लॅप होत असताना प्रोत्साहन वाढवलं जात आहे. टीम ओम साई 11 संघाच्या फलंदाजांचा. सलामीची जोडी नॉट आउट पाहायला मिळते मैदानात. निखिल शेलवले 2 कॅच सोडल्यानंतर अगदी हवी ठरलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत
आणि आता समीकरण पाहायला मिळत आहे. 1 बॉल आणि 2 धावेची गरज. 20 बॉल 47 धावांवर नॉट आउट पारी. निखिल शेलवले. 1 धाव आली तर सुपर ओव्हर होईल. डॉट आला तर टीम स्वप्न 11 जिंकेल आणि रन आले तर हा संघ जिंकेल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय निखिल शेलवले. काय प्लॅनिंग आहे बाबा, कडक. नॉट आउट. 49 धावेची बहारदार खेळली निखिल शेलवले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो.